आजच्या आपल्या भव्य अशा महिला मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक, आपले सगळ्यांचे नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, ज्यांचं राष्ट्रीय खनिज महामंडळावर नुकतीच नियुक्ती झाली, ते आपले सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय भरत नाना, आमचे तरुण सहकारी मित्र विक्रमदादा पावसकर, माजी आमदार आनंदराव नाना, दिलीपरावजी अयगावकर, आपले सगळ्यांचे नेते आदरणीय धैर्यशील दादा कदम, रामकृष्णजी वेताळ, विशेष उदयन महाराजांकडून संदेश घेऊन उपस्थित राहिलेले आदरणीय सुनील तात्या काटकर, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या आईसाहेब, कार्यक्रमाला उपस्थित गौरवीताई भोसले, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बाळासाहेबजी वाघ, नितीनजी कवले, आदरणीय सुरभीताई भोसले, आदरणीय सुवर्णाताई पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, महिला आघाडीचे सगळे सदस्य, मलकापूर नगरपंचायतीच्या सगळ्या महिला सदस्या, त्याचबरोबर सगळे माजी नगरसेवक, कराडमधून मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे माझे तरुण मित्र, माता भगिनी, ज्यांचा नुकताच आपण प्रवेश घेतला, ते जकीनवाडीचे आदर्श माजी सरपंच आदरणीय नरेंद्रजी पाटील दादा, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय मानसिंगप्पा, त्यांचे सगळे सहकारी आणि मोठ्या संख्येनं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून, सातारा जिल्ह्यामधनं उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली, तरुण मित्र, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधवांना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं राज्यामध्ये विविध ठिकाणी जे कार्यक्रम राबवण्यात येत होते, त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आदरणीय रवी भाऊंच्या आदेशानुसार आपण आज हा महिला मेळावा आयोजित केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 17व्या शतकामध्ये ज्या पद्धतीचं काम या समाजासाठी उभं केलं, त्या कामाचं अवलोकन करण्यासाठी देखील आपण हा मेळावा आयोजित केला. 1725 साली चौंडीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की होळकर कुटुंबाचं नेतृत्व करण्याची क्षमता ठेवून त्याने 28 वर्ष रामराज्य करण्याचं काम हे या देशामध्ये केलं. त्यांच्या संदेशामध्ये ज्या ज्या वेळेला ते सही करण्याची वेळ त्यांच्यावर यायची, त्यावेळेला शिवसंदेश म्हणून ते त्या सहीच्या ठिकाणी लिहायच्या आणि या महिलांना मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता मिळावी, महिलांना जास्तीचे अधिकार मिळावे, महिलांचं समाजामधलं स्थान उंचावावं, याच्यासाठीचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या माध्यमातून झालं. मला साहेब सांगताना आनंद होतो की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव गावी मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द दिला की आम्ही राज्य सरकारकडून स्मारक देऊ आणि देवेंद्र भाऊंनी आपला शब्द मुख्यमंत्री झाल्या झाल्या खरा केला आणि त्या स्मारकासाठी मोठा निधी हा राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी हा चौंडीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधलं काम देखील मागच्या कालावधीमध्ये केलं. राज्याच्या कॅबिनेटची बैठक चौंडीमध्ये घेण्याचं काम देखील आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. आज राज्य सरकारने विविध योजना माझ्या माता भगिनींसाठी राबवलेल्या. लोक आपल्याला निवडणुकीमध्ये सांगत होते
की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणूक झाल्या झाल्या बंद होणार. अनेक लोक तिथं सांगत होते की ही योजना काही ही लोक चालवणार नाही, निवडणुकीपुरती योजना आहे. पण मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील तुम्हाला सांगत होतो की ही योजना मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार राबवत असताना राज्य सरकारने ही योजना चालू ठेवण्यासाठीचा मानस केलेला. महायुतीच्या सरकारने ही योजना माता भगिनींचं स्तर उंचावण्यासाठी आणली. माझ्या मायमाऊलीच्या हातामध्ये पैसे राहावे त्याच्यासाठी आणले. कधी दिवाळीचं कधी सणावाराचं कोणाकडून उसनवार पैसे घ्यायला लागू नये याच्यासाठी योजना आणली. आणि महायुती सरकारने चालवलेली योजना चालू ठेवण्याचं मोठं काम हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू ठेवलं. जे लोक म्हणत होते की आता हे 1,500 रुपये येणार नाही, त्यांना सगळ्यांना आपण सांगण्याची आवश्यकता आहे की हे पैसे येतच राहणार आहे. हे पैसे आपल्या खात्यावर येतच राहणार आहे. जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री तिथं बसलेला आहे, जोपर्यंत देवेंद्र भाऊचं नेतृत्व या राज्यावर आहे, तोपर्यंत हे पैसे थांबू शकत नाही. आम्ही नवीन आमदारांनी देखील निवडून गेल्यानंतर मागणी केली की भागामधल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून द्या. पण आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये देवेंद्र भाऊंनी सांगितलं की तुमचा निधी नंतर देण्यात येईल, पहिले मायमाऊलीच्या खात्यावर पैसे जातील आणि राहिलेल्या पैशामधनं तुमची तरतूद केल्या. आज आपल्याला आदरणीय मोदीजींचं नेतृत्व आहे. उज्ज्वला गॅस योजनेसारखी एक योजना या देशामध्ये आणली. 10,63,00,000 मायमाऊलीच्या घरामध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम आदरणीय मोदीजींनी. मोदीजींनी एक धोरण आणलं, पंतप्रधान आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला घरं तर केंद्र सरकार देतंय, केंद्र सरकार राज्य सरकार आपल्याला मदत करतंय. पण त्याच्याबरोबर मायमाऊलीचा 50% अधिकार त्या घरावर असतो. हे धोरण हे केंद्र सरकारने राबवलं. म्हणजे जे आपल्याला घरकुलं मिळणार आहे त्याच्यामध्ये 50% अधिकार हा माता भगिनींचा असणार आहे. हे धोरण केंद्र सरकारने आणले. महिलांना 33% आरक्षण लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देण्याच्या बाबतीमधलं काम हे देखील केंद्र सरकारने केलं. अनेक वर्षापासून हा कायदा रखडला होता, पण आज मोदीजींचं सरकार आहे, ज्या मोदीजींच्या सरकारने कुणाची पर्वा केली नाही आणि तुम्हाला अधिकार देण्याच्या बाबतीमधलं काम या सरकारने केलं. प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यासाठी हर घर जल ही योजना आणली, हर नल जल ही योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे कनेक्शन देण्याचं काम हे देखील केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आणलं. त्याबरोबर प्रत्येक गावाला वीज देण्याच्या बाबतीमधलं काम केंद्र सरकारने केलं. 18,000 अशा वाड्या होत्या जिथं वीजच नव्हती. अशा वाड्यांना वीज देण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि त्यामुळं महिला बचत गटाला ऊर्जा अवस्थेत आणण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज असेल. लखपती दिदी ही एक योजना की मायमाऊलीला लखपती करायचं. ₹1,00,000पेक्षा जास्तीची संपत्ती मायमाऊलीची झाली पाहिजे. ड्रोन दिदीची एक संकल्पना की ड्रोन विकत घ्यायला 3% व्याजदराने कर्ज आपल्याला मिळतं. या 3% व्याजदराच्या कर्जामधून ड्रोन मधनं शेतामध्ये फवारणी करण्याचं काम देखील अनेक मायमाऊली करताना आपल्याला दिसतात. मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटामधनं जे उद्योग व्यवसाय होतात त्यांना देखील कर्ज देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची योजना आहे, त्या योजनेमधनं 100% व्याजाची तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. आणि व्याजाची सगळी जबाबदारी राज्य सरकारने घेतल्यामुळं आपण बँकेतनं कर्ज घेतो, त्या कर्जाचं व्याज आपल्याला भरायला लागत नाही. फक्त मुद्दल आपण भरायचं, व्याज हे राज्य सरकारच्या माध्यमातून भरल्या जातं. अशाच प्रकारे मुद्रा योजना आहे. अशाच प्रकारच्या स्टार्टअपचे अनेक प्रोग्राम राज्य सरकार आज राबवत आहे. आणि हे सगळं होत असताना केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम हे आज राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार करतं. आज या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा साहेब आमदार इथं झालेला. आजपर्यंत कधीही भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला नाही. पण आज तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा राहिला आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निवडून दिले. निवडणुकीच्या आधी देखील मी तुमच्या दारात आलो होतो. निवडणुकीच्या आधी 10,000 भांड्यांचं वाटप
आपण निवडणुकीच्या आधी केलं. आणि निवडणुकीमध्ये हे लोक काय सांगत होते विरोधक, की अतुल भोसले हे जे करतात आहे निवडणुकीसाठी करतात आहे आणि निवडणूक झाल्या ही योजना थांबणार आहे. ही निवडणुकीसाठी केलेली योजना आहे, निवडणुकीसाठीची ही स्कीम आहे. आता मला सांगा कुठली निवडणूक आहे? आता सांगा कुठल्या निवडणुकीसाठी आलो का आम्ही तुमच्या समोर? 5च महिने झाले मला तुम्ही निवडून दिले आणि आपण अजून 10,000 भांड्यांचं वाटप आज तुमच्या माध्यमातून घेत आहे, तुमच्या उपस्थितीमध्ये घेत आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की निवडणुकीसाठी सगळं काही नाही. निवडणूक विरहित राजकारणाची परंपरा ही भारतीय जनता पार्टी, निवडणूक असो अगर नसो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम करत राहायचं ही भारतीय जनता पार्टीचा आदर्श आहे आणि त्या दृष्टीने आपण काम करतोय. आज मोठ्या प्रमाणावर भांडी वाटपाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. पण हा कार्यक्रम घेत असताना आम्ही कधीही कोणाला विचारलं नाही की तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान केलं. आम्ही कधीही तुम्हाला विचारलं नाही की पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार आहे. आम्ही तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात. आम्ही तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही कुठल्या गटाचे कार्यकर्ते आहात. आम्ही कुठल्या जातीचं धर्माचं कसलंही राजकारण न करता ज्याला इकडून घेतलं नाही ती गोष्ट मिळाली पाहिजे, जो त्या गोष्टीचा हकदार आहे त्या माणसापर्यंत ती गोष्ट पोहोचवण्याचं काम आमचं आहे. ते काम आम्ही करतोय. ज्याला ज्याला पोहोचणं गरजेचं आहे त्याला त्याला पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहकार्य आम्हाला आमच्या जिल्ह्याच्या बांधकाम विभागाचं देखील झालेलं आहे, कामगार विभागाचं झालेलं आहे. बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून हा विभाग मोठ्या प्रमाणावर आम्हाला आमदार साहेब मदत करतो आणि ही मदत करत असताना आम्हाला देखील सढळ हाताने कामगार विभागाने मदत केलेली आहे. आणि त्यामुळं आदरणीय रवींद्र भाऊंना माझी विनंती आहे की कार्यक्रम आपला संपायच्या आधी, तुमचं मार्गदर्शन व्हायच्या आधी जे आपले कामगार आयुक्त कौले साहेब, त्यांनी अत्यंत चांगलं साहेब काम केलेलं आहे, त्यांचा सत्कार हा आपल्या हस्ते झाला पाहिजे एवढी विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. अत्यंत उत्कृष्ट काम कौले साहेब आपल्या माध्यमातून झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये चांगले काम करणारे जे ब्युरोक्रेसीमध्ये माणसं आहेत, चांगले काम करणारे जे अधिकारी आहेत त्यापैकी तुम्ही एक अशा आवडून तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू. साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही योजना राबवल्या जाते. कोणाकडून कोण लोक पैसे घेतात, पैसे घेतल्याशिवाय ही योजना राबवल्या जात नाही. अनेक लोकांचं शोषण याच्यामध्ये होतं. पण साहेब आज मी छाती ठोकपणे सांगतो की मागं सुद्धा ज्यांना ज्यांना लाभ या योजनेचा मिळावा होता त्या लोकांना सुद्धा आपण विचारलं तर कोणीही कोणाला एक पैसा दिलेला दिलाय का? आपण कोणाला काय कोणाला पैसे दिलेत का? कोणी? 100% मोफत योजना आहे. आमदारांचं कामच आहे की ही योजना मोफत तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि आता सुद्धा तुम्हाला जी भांडी मिळणार आहेत ती सुद्धा 100% मोफत तुम्हाला भांडी मिळणार आहेत. कोणालाही काही न देता राज्य सरकारची योजना ही शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोहोचवणार. साहेब आपल्याला एक मी किस्सा सांगू इच्छितो की निवडणुकीच्या मध्ये ही योजना जोरात आम्ही राबवत होतो आणि मला एक मेसेज आला, SMS, व्हॉट्सअपवर SMS आला. अनेक लोकांना तो SMS माहित आहे. निवडणूक व्हायची होती त्यावेळेस एक ताईचा मेसेज होता. त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की माझं कुटुंब हे कट्टर काँग्रेसचं कुटुंब आहे आणि माझे मिस्टर हे पृथ्वीराज चव्हाणचे खास कार्यकर्ते, पण मला बांधकाम कामगार योजनेचा लाभ बाबा मिळाला. मी म्हटलं ठीक आहे, आता शेवटी तुमच्यासाठी योजना आहे, राज्यातल्या जनतेसाठी योजना आहे, आम्ही तर फक्त देणारे आहोत, आम्ही तर फक्त योजना राबवणारे आहोत. मी ताईंना मेसेज टाकला की ठीक आहे ताई, तुमचं नाव आणि पत्ता तुम्ही देऊन टाका, मी माझ्या तिथल्या संयोजकाला सांगतो की तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचावं. त्या ताईने लगेच नाव टाकलं, पत्ता टाकला. आम्ही लगेच संयोजकाला सांगितलं की पोहोचा ताईपर्यंत. त्या ताईपर्यंत आमच्या संयोजकांनी पोहोचण्यासाठी फोन केला. फोन केल्यानंतर त्या ताईंनी सांगितलं की 2 दिवस अजिबात फोन करू नका आणि 2 दिवसानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा कार्यक्रम माझ्या गावामध्ये आहे आणि त्या गावामध्ये माझे मिस्टर त्यांच्या कार्यक्रमाला जातील, त्यावेळेला तुम्ही या. त्यानंतर 3ऱ्या दिवशी फोन केला की ठीक आहे आता येऊ का? ते म्हटलं नाही, 6ला कार्यक्रमाला मिस्टर जाऊ देत एकदा, गेल्यानंतर ते भांड्याचा सेट घेऊन तुम्ही कुठल्या गल्लीतून यायचं वगैरे सगळं सांगितलं की घराच्या समोर येऊ नका, मागच्या बाजूने या, चुपचाप मध्ये आणा, दाराजवळ आणा आणि बेल वाजू नका, खडखड वाजवा, दार वाज.
आमचा संयोजक तिथं पोहोचला. मला पण आनंद झाला. म्हटलं ठीक आहे, आपल्या हातात जे होतं ते आपण केलं. शेवटी काय, बाकीच्या गोष्टी परमेश्वर पाहत असतो आणि आपण चांगलं काम केलं. मला संयोजकाचा तासाभराने साहेब फोन केला. फोन आला संयोजकाचा. तो म्हटला की साहेब या माऊलीला तुम्ही भेटलं पाहिजे. मी म्हटलं काय रे बाबा, काय झालं? तो म्हटला की असलं मॅनेजमेंट स्किल आहे माऊलीचं की मी दारापर्यंत पोहोचून दार वाजवायच्या आधी त्यांनी दार उघडलं, मला आत घेतलं. त्याला म्हटलं इथं चुपचाप थांबा. तो डबा घेतला आणि एवढा मोठा जवळजवळ 25-30 किलोचं ते सामान आहे साहेब. 3 मिनिटामध्ये माऊलीने खाली करून तिथल्या तिथं भांडी लावून टाकली. त्याला कागद दिला आणि त्याला सांगितलं जा तुझं काम झालं. पण 100% साहेब अशा अनेक माऊलीची मतं मला पडलेली आहे. त्यामुळे माझं इतक्या फरकाने जमलेलं, कुठल्या सर्वेमध्ये नाही इतक्या मताने माझं जमलेलं. आणि याच्या पुढे सुद्धा अतुल भोसले आमदार आहे तोपर्यंत अतुल भोसलेंवर 100% अधिकार हात मागाल तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये आपण करायचं. माझी आजपर्यंतची भावना होती की आपण जीवनामध्ये कष्ट केलं पाहिजे, आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे, आपण लोकांसाठी धडपडलं पाहिजे. पण आज विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर माझी मानसिकता अशी झालेली आहे की आपण लोकांची सेवा केली पाहिजे. 24 तास लोकांची आपण सेवा केली पाहिजे, लोकांच्या डोळ्यामधले अश्रू पुसले पाहिजे, लोकांचं भलं करण्यासाठी जे जे काय माझ्याकडनं होऊ शकतं ते करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हा 100% माझ्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. इथं या मतदारसंघामध्ये राज्यामधल्या सगळ्या योजना जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कार्यरत आहे. आणि सगळ्या योजना कोणालाही न भेटता, कोणालाही पैसे न देता, कोणाची हजी न करता आपल्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज राहू, एवढं देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायचं. आज या कार्यक्रमाला आपले नेते आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण साहेब आलेले. आदरणीय रवींद्र भाऊ आज राज्याचे कार्याध्यक्ष. परवाच्या सभेमध्ये आदरणीय अमित भाई शाह साहेबांनी सांगितलं की हे भावी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आदरणीय रवींद्र भाऊ ज्या वेळेला खऱ्या अर्थानं प्रदेशाध्यक्ष होतील त्यावेळेला देखील त्यांच्या सत्काराचा एक मोठा मेळावा हा या जिल्ह्यामध्ये घेण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न राहणार. आज रवींद्र भाऊंच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघामध्ये 133 कोटी रुपयाचा निधी आणि हॅमचा 233 कोटी रुपयाचा निधी असे जवळजवळ 450 कोटी रुपये जवळजवळ ते रवींद्र भाऊ ज्या वेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेला रवींद्र भाऊ चव्हाण साहेबांनी मला दिलेले. आणि त्यावेळेला मी एक साधा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. मी रवींद्र भाऊंकडे गेलो. ते ज्या वेळेला नियुक्ती त्यांची झाली, ज्यावेळेला त्यांची मंत्री म्हणून ज्यावेळेला त्यांची निवड महाराष्ट्र सरकारमध्ये झाली त्यावेळेला आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो आणि आदरणीय रवींद्र भाऊंना मी व माझे मित्र महेंद्र मोरे साहेब आम्ही दोघं गेलो आणि रवींद्र भाऊंना आम्ही विनंती केली की म्हटलं साहेब आपण माझ्या मतदारसंघासाठी काहीतरी मदत करा. ज्यावेळेला साहेबांनी नुकताच खात्याचा त्यावेळेला चार्ज घेतला होता आणि साहेबांसमोर प्रचंड प्रेशर होतं की 2.5 वर्ष सरकार नसल्यामुळे जो तो आमदार, जो तो मंत्री आणि जो तो त्या विभागाकडे डोळे लावून बसला होता की साहेबांनी आम्हाला निधी द्यावा. आणि आम्ही तिथं त्यावेळेला काही पद नसताना आम्ही साहेबांपर्यंत गेलो, साहेबांना एकदाच विनंती केली आणि साहेबांनी आम्हाला 133 कोटी रुपये दिले. आणि नुसते 133 कोटी रुपये दिले नाही तर त्याचं भूमिपूजन हे रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांच्या हस्ते झालं. त्यामुळे जोरदार टाळ्या आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांसाठी आपण वाजवला. एवढा विश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर रवींद्र भाऊंनी केला. खरं तर रवींद्र भाऊंनी कोकणामधल्या लोकांना जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती. मुंबईमध्ये त्यांच्या मतदारसंघाच्या भोवतीचे लोक होते त्यांना जास्त पैसे द्यायला पाहिजे होते. पण माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम साहेबांनी केलं. आणि त्यामुळे साहेब स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं कमळ या मतदारसंघामध्ये फुलण्यामध्ये एक मोठा वाटा हा आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांचा हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. आज जिल्हा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळालेली आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर मला लक्षात आलं की ऐकून घ्यायची जास्तीची सवय की जिल्हा अध्यक्ष म्हणून मला लावणं गरजेचं. जो तो फोन करतोय आणि दम देतोय अशी माझी आजची परिस्थिती आहे. की जे पदाधिकारी आहेत
ते फोन करून मला विचारतात आम्ही आहे का नाही, असलो तर मग आम्ही कार्यक्रम घेऊ. जे नवीन होणार आहेत ते म्हणतात आमदारांचा फोन आला की नाही, खासदार साहेबांचा फोन आला की नाही. सगळ्यांना मी म्हणतो की काम करणारा जो आहे त्याला आपण संधी भारतीय जनता पार्टीमध्ये. आज भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की सामान्य माणसाला मोठा करणारा पक्ष आहे. आज आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण साहेब शाखा अध्यक्ष राहिले. आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांनी बूथ अध्यक्ष म्हणून काम केलं. आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांनी तालुक्यावर काम केलं, नंतर आमदार म्हणून काम केलं, नगरसेवक म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं आणि आज राज्याची पूर्ण जबाबदारी प्रदेश अध्यक्ष म्हणून आज एका कर्तबगार नेता म्हणून आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांना सोडून. त्यामुळे सामान्य माणसाला मोठी करणारी पार्टी, जनसामान्यांचं भवितव्य जाणणारी पार्टी, जनसामान्यांच्या भवितव्यामध्ये बदल करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. म्हणून आपण ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहायचंय. आणि निश्चित स्वरूपी साहेब तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द मी देतो की सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आम्ही बनवण्यासाठी पूर्णपणे ताकदीनं प्रयत्न करू. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला 2029च्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ कुठले याचं अवलोकन आपण कराल. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघाचं नाव नक्की मी आणीन. याच्यासाठीचा प्रयत्न साहेब आवर्जून मी करीन. एवढं साहेब आपल्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं आश्वासन देऊन सगळ्या माझ्या मायमाऊलीला थोडंसं बसावं लागलं, थोडा वेळ लागला कार्यक्रम चालू व्हायला, याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय नरेंद्र पाटील साहेब आहेत, आमचे आप्पा आहेत, या दोघांचं स्वागत त्यांच्या समर्थकांचं पार्टीमध्ये करतो. त्यांची एका शब्दात ओळख करून देतो. भयंकर त्रास मला विधानसभेत दिला, प्रचंड त्रास. हे जर का पंटर माझ्याबरोबर असते दोघंही तर माझी आघाडी देखील वाढली असती, विजय देखील सुकर झाला. विरोधी बाजूची कमानच साहेब सांभाळत होते. पण निवडणूक झाल्या झाल्या मी प्रयत्न चालू केले. मी यांच्या दारापर्यंत गेलो आणि मी यांना सांगितलं की हे सोडा, येणारा काय भारतीय जनता पार्टीचा काय, तुम्ही चांगल्या घरातले, चांगले संस्कार असले, संस्कृती असणारे लोक आहात. भारतीय जनता पार्टी तुम्हाला मोठं करण्याचं काम करेल. तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर राहा आणि त्यामुळं तुम्ही चांगले विरोधक जरी असला तरी देखील तुमचा मान सन्मान ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. तुम्ही चांगला विचार केला आणि आज भाजपमध्ये आला. तुमचं चांगला मान सन्मान करण्याचं काम आम्ही भविष्य काळामध्ये करू. एवढंच आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. खरं तर साहेब आता बहुतांश लोक जे आता अजून यादी मोठी आहे, मी फिल्टरेशन करतोय, एकदम सगळ्यांना प्रवेश देत नाही. जुन्या माणसांची अडचण लक्षात घेऊन जुन्या नवीन लोकांना एकत्र घेऊन आता आपण पार्टी वाढवण्याचं काम करतो. तर बहुतांश आता असे येतात की जे ठामपणे सांगत होते की कधीच काँग्रेस करू शकत नाही, अशा लोकांचं मत परिवर्तन करण्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी आहे, हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. आज मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहिलात याच्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून तुम्हाला शब्द देतो की शासनाची योजना तुमच्या दारापर्यंत आणण्यासाठी आम्ही सक्षमपणे काम करू. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माता भगिनींना विनंती करतो आपण दोन्ही हात असे उंच करायचे आहेत. दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. अच्छा, कराड या भागातील या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनींना खरं तर मी नतमस्तक होतो. आणि आज आपणा सर्वांना माहीत आहे राजमाता अहिल्यादेवी यांची 300वी जयंती तुम्ही आम्ही सर्वजण देशभरामध्ये साजरी करतो. आणि या राजमाता त्यांनी आपल्याला दिलेलं योगदान
हे अतुल बाबांनी आपल्याला सांगितलं, परंतु त्यामधलं सर्वात महत्वाचं तर काय, तर 300 वर्ष अगोदर परकीय आक्रमण करणाऱ्या सर्व लोकांनी जी आपली सर्वांची असणारी श्रद्धास्थानं, आपली असणारी मंदिरं, या सर्वांना भंग करण्याचं जेव्हा काम केलं, त्या सर्व भंग झालेल्या मंदिरं असतील, पवित्र स्थानं असतील, या सर्वांचा जीर्णोद्धार ज्या मातेने केला, त्या मातेला नतमस्तक होण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण खरं तर कटिबद्ध असलो हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण आज या ठिकाणी अत्यंत सुरक्षितपणे आज सर्वजण या सभेला उपस्थित आहात. खरं तर तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी काही महिन्या अगोदर आपण पाहिलं असेल की काश्मीरमध्ये झालेला पहलगामचा हल्ला आणि त्या हल्ल्याला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने दिलेलं उत्तर हे तुम्हाला सर्वांना कसं वाटलं? भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सिंदूर या ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांना सर्वांना यमसदनी पाठवलं. हे तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं की नाही? जरा जोरात सांगा. नक्की आपल्याला सर्वांना हे सर्वच्या सर्व येणाऱ्या काळामध्ये हे अतिरेकी हल्ले, हे आपले असणारे शेजारी देश आपल्याकडे घडवून आणतायत, या सर्वांना चोख उत्तर हे आपलं भारतीय सैन्य देत आहे. आणि त्या भारतीय सैन्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये आव्हानं फार मोठी आहेत. देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आणि सर्वजण पाहता हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. प्रत्येक क्षेत्र आणि मग त्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल हा येणाऱ्या काळामध्ये हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये होतोय. आपल्याला सर्वांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये असणारे अनेक बदल हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहेत. आणि त्यामुळे आपण सर्वजण या देशामध्ये पूर्वीचं असणारं सरकार असेल, हे पूर्वीचं असणारं सरकार जे युपीएचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, हे काँग्रेसचं सरकार फक्त आश्वासनं द्यायचं, रोटी कपडा मकान आम्ही तुम्हाला देऊ एवढंच फक्त सांगायचे. परंतु प्रत्यक्षात या सर्व गोष्टीला त्या सर्वांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे काँग्रेसच्या सरकारने केलं. आणि म्हणून आपण पाहत असाल गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून या देशामधील असणाऱ्या प्रत्येक गरीबाला मोफत धान्य देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे. प्रत्येक गरीबाला कोणत्याही प्रकारचा आजार झाला तर त्या आजारावरती उपचार करण्यासाठी आयुष्यमान भारत सारखं त्यांनी दिलेलं हेल्थ कार्ड आहे. त्यामुळे मोफत इलाज हा 5 लाखापर्यंत आपला सर्वांचा होतोय. याचबरोबर आपण सर्वजण पाहता
प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून होते. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सर्वांना आवश्यक असणारी मदत, आपल्या संसाराला आवश्यक असणारी मदत ही सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये होते. त्यामुळे एक प्रकारे आपल्या संसाराला मदत करण्याचं काम सर्वसामान्य माणसाच्या हिताचं, सर्वसामान्य माणसाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार करते. आपण सर्वजण पाहता या भागातील असणारे लोकप्रिय असे आपले सर्वांचे आमदार आदरणीय अतुल बाबाजी हे सुद्धा प्रत्येक सरकारच्या योजना ज्या आहेत त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत कशी पोहोचेल, माता भगिनी आणि इथल्या असणाऱ्या गरजूंना मदत का आणि कशासाठी आपल्याला आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवून एक लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाचा एक चांगला कार्यकर्ता ज्यावेळेला या भागाचा लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेला तो कशा पद्धतीने काम करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अतुल बाबा भोसले. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करायला इथे आलो आहे की अतुल बाबांकडे येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद आणि येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत यांची असणारी जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्याचा अर्थ त्यांच्याकडे येणाऱ्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष पद हे दिल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी व्यासपीठावरील सर्वजण आणि आपण सर्वजणांना एवढीच विनंती करणार आहे की आपल्याला केंद्रात असणारं सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार आहे. राज्यामधलं सुद्धा सरकार आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे एक विचाराची असणारी प्रत्येक व्यक्ती ही लोकप्रतिनिधी निवडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. पार्लमेंट टू पंचायत 100% भाजपा हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा असेल तर सशक्त भाजपा ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे. आणि म्हणून पारदर्शकपणे कारभार हा ग्रामपंचायतीपासून वरतीपर्यंत पार्लमेंटपर्यंत होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला सर्वांना पावलं उचलायची आहे. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आपण सर्वजण तो आशीर्वाद द्याल याची खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.